नमस्कार. आज आपण मशरूम सूप बनवणार आहोत. त्यासाठी इथे मशरूम घेतलेले आहेत. हे मशरूम मी स्वच्छ धुवून घेतले. आता याला बारीक चिरून घेऊ. इथे बघा, हे मशरूम मी आता सगळे चिरून घेतलेला आहे. आता ह्याला लागणारी एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून असा, एक गड्डी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, 1 इंच आलं आणि 5-6 काजू घेतलेला आहे. आता एक कढई घेऊ. त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घातलेला आहे. मी ते तूप वापरले, तुम्ही बटर वापरू शकता. आता याच्यामध्ये लसूण घालू. चिरून ठेवलेलं लसूण घालू. हे लसूण आता 1-2 मिनिटं परतून घेऊ. इथे बघा, लसूण चांगला परतलेला आहे. त्याच्यामध्ये कांदा घालू. कांदा सुद्धा 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. ह्याला असं जास्त लाल करून घ्यायचं नाही आहे, नुसतं परतून घेऊ. इथे बघा, त्याचा कलर चेंज झालेला आहे. आता याच्यामध्ये आलं घालू आणि काजू. हे 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आता हे सगळं परतलेलं आहे. ह्याच्यामध्ये चिरून ठेवलेले मशरूम घालू. मशरूम असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालू. हे बघा, मशरूम असं मऊ झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालू. इथे मी 1 ते 2 वाटी गरम पाणी घातलेलं आहे आणि अर्धी वाटी दूध घालायचं आहे. आता ह्याला एक उकळी येऊ द्यायचं आहे. इथे बघा, छान असं शिजलेलं आहे. आता गॅस बंद केलेला आहे आणि गार करून घेतले. हे आता गार झालेलं आहे. का मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे सगळं मी घालून घेतलेलं आहे. हे बघा, छान असं वाटून घेतले. हे मी आता गाळून घेणार नाही आहे, तुम्ही गाळू शकता. हे असंच मी कढईमध्ये घालणार आहे. असं कढईमध्ये घालू आणि लागल तसं पाणी घालायचं आहे तुम्हाला, घट्ट पातळ असं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरपूड घातलेला आहे आणि आता उकळून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं उकळलेलं आहे. आता याला काढून घेऊ एका बाउलमध्ये. हे पटकन होते, ह्याला वेळ लागत नाही आहे. तुम्ही पण करून बघा. जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.